मुंबईतल्या एका सोहळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं अखेरीस खांदेपालट केला। गेले अनेक दिवस चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष पदावर होते। त्यांच्या नेतृत्वात पक्षानं अनेक टप्पे पार पाडले, पण आता परिस्थिती खांदापालटाची आहे। कारण राष्ट्रीय स्तरावरून सुरू झालेली ही प्रक्रिया किमान राज्य पातळीवर तरी पूर्ण करूया असं भाजपाचं म्हणणं दिसतंय। भाजपाला अद्याप राष्ट्रीय अध्यक्ष शोधता आलेला नाही। किमान महाराष्ट्रातली प्रक्रिया पूर्ण करून भाजपानं आपली जबाबदारी संपन्न केली आहे। कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला। गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं, ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत। मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा, आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होतं। पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे, आणि ते आज सिद्ध झालं।